माय मरो पण मावशी जगो ही संकल्पना जी होती, असं न करता माय जगली पाहिजे. जिल्हा परिषदेत आतापर्यंत देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जी माणसं गेलेली आहेत ती सर्व ही जिल्हा परिषद शाळेतून गेलेली आहेत. खाजगी शाळेतलं असं एकही उदाहरण सांगा की खाजगी शाळेमध्ये शिकून त्याचं पर्सेंटेज पाहिलं तर 0.30% होतं आणि हे जिल्हा परिषद शाळेचं 70% पर्यंत विविध क्षेत्रात शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम असतील, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन असतील, अगदी सर्वसामान्य परवडणारी विविध योजना राबवणारी, पुस्तकापासून गणवेशापर्यंत मोफत देणारी आणि सर्व पद्धतीने काळजी घेणारी ही मराठी शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे. ती चांगलीच आहे. फक्त मीडिया जिल्हा परिषद शाळेला कमी पडतो. सध्या जे विद्यमान पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, ते सर्व जिल्हा परिषद शाळेतनं गेलेले आहेत. हो हो प्राध्यापक मंडळ आहेत तेही जिल्हा परिषद तहसील कार्यालय आहेत. परंतु शिक्षकांना जो स्थान मिळालं पाहिजे, जे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत जिल्हा परिषद शाळेमधून, त्यांना सुद्धा असं वाटत नाही की ही शाळा माझी आहे. माझे फक्त विद्यमान प्रशासनानं अधिकाऱ्यांनी जर ठरवलं, प्रत्येक अधिकाऱ्यानं जर किमान एक शाळा दत्तक घेतली, एकच शाळा फक्त दत्तक घेतली आणि महिन्यात फक्त एक दिवस जर आले त्या शाळेवरती, एक महिन्यापूर्वीची काय अवस्था होती आणि आजची काय, फक्त जर बळ दिलं तर नक्कीच गुणवत्ता सुधारेल.